तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता राकेशने ईश्वरी आणि अर्णव या दोघांना सुद्धा मारण्याचा प्लॅन तयार केलेला असतो. ईश्वरी माझी नाही झाली तर मी तिला तुझी सुद्धा होऊ देणार नाही असं राकेशने ठरवलेलं असतं. आणि अजूनही ईश्वरीला न विसरलेला राकेश ईश्वरीच्या आणि अर्णवच्या जीवावरती उठलेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता राकेश हवालदाराला पैसे देऊन तो कस्टडीमधून बाहेर पडलेला असतो. आणि ज्या ठिकाणी अर्णव ईश्वरीची स्पर्धा असते तिथे आता तिसरा राऊंड सुरू असतो आणि त्या ठिकाणी अर्णव ईश्वरी जिंकणार असतात हे राकेशला आधीपासूनच माहिती असतं. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, राकेशने इथे आता ईश्वरी अर्णवला मिळणाऱ्या ट्रॉफीमध्ये बॉम्ब ठेवलेला असतो. त्या ट्रॉफीच्या आतमध्ये बॉम्ब ठेवलेला असतो आणि जेव्हा अर्णव ईश्वरीला ती ट्रॉफी दिली जाणार असते तेव्हाच टायमर सेट केलेला असतो आणि तेव्हा बॉम्ब स्फोट होणार असतो. पण प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी खूपच हुशार. ईश्वरीने ती ट्रॉफी आता बाजूला घेतलेली असते. ती ट्रॉफी जर फेकून दिली तर लगेचच्या लगेच स्फोट होईल. त्यामुळे स्वतःच्या जीवाची बाजी लावत इथे ईश्वरीने अनेक कंटेस्टंट, तिथे जमलेले लोक सगळ्यांचा जीव वाचवत तिने तो बॉम्ब डिफ्यूज केलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ईश्वरी दुसरा राऊंड जिंकलेले असतात आणि ही गोष्ट सौदामिनी क्रिएशन म्हणजे सौदामिनी देशमुख आणि त्याचबरोबर नम्रता वल्लरी दोघांनासुद्धा हे मान्य नसतं. दोघांनासुद्धा प्रचंड राग आलेला असतो. तेव्हा इथे नम्रता रुसलेली असते की आकाश, तुम्ही तुमच्या ड्रेसकडे लक्ष का नाही दिलं? तुम्ही इतके टॅलेंटेड आहात, तुम्ही अर्णव ईश्वरीलाच मदत करत होतात, हे मला अजिबात आवडलं नाही. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, नम्रता प्लीज एक गोष्ट समजून घे, आपण बॅकअप म्हणून या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. अर्णव दादाला त्याच्या आईने चालू केलेली कंपनी सात्विक फॅशन वाचवायची आहे, तेव्हा आपल्याला त्यांना सपोर्ट करायचा आहे. जर इथे आता ब्रो जिंकला, ईश्वरी जिंकली तर मला जास्त आनंद होईल असं आकाश म्हणतो. पण तू काळजी करू नको, आपणच जिंकू. आणि त्याचबरोबर नम्रता म्हणते की तुम्ही ज्या पद्धतीने आज खेळलात ना आकाश, तुमचाच नंबर येणं अपेक्षित होतं, पण तुम्ही तुमचं सगळं काम सोडून तिथे ईश्वरीची मदत करायला गेलात, मशीन नीट करायला गेलात. तुम्ही असंच जर करत राहिलात तर आपण कसे जिंकणार आहोत? तेव्हा आकाश म्हणतो, काही हरकत नाही, आपण जिंकलो काय, दादा जिंकला काय, सारखंच आहे ना. अगं, ट्रॉफी आणि पैसे आपल्याच तर घरात येणार आहेत. तेव्हा नम्रता म्हणते, हां मग ठीक आहे ना आकाश, जसं आपल्याला ट्रॉफी आणि पैशांची मतलब आहे, मग ते पैसे आणि ती ट्रॉफी आपण जरी आणली आपल्या घरासाठी आणि कंपनीसाठी तर कुठे बिघडलं? सांगा ना, कुठेतरी बिघडेल का? नाही बिघडणार ना. मलाही तेच वाटतं आकाश की आपण दोघांनी जिंकायला हवं आणि आपण दोघेजण जिंकू आणि त्यानंतरला कंपनी आणि घर दोन्हीसुद्धा आपण वाचवू, मला असं वाटतं. आकाशचं म्हणणं असं असतं की दादा मोठा आहे, त्याची कंपनी आहे, तो इतकी धडपड करतोय आपल्या आईच्या नावाने सुरू केलेली कंपनी वाचवण्यासाठी, मग आपण त्याला सपोर्ट केला पाहिजे, ना की आपण त्याचे कॉम्पिटिटर बनून आपण त्याला हरवलं पाहिजे, असं इथे आकाशचं म्हणणं असतं. पण नम्रताला ते काही ऐकूनच घ्यायचं नसतं. त्यामुळे चिडलेली नम्रता आता आकाशला म्हणते की तुम्ही जसे खेळताय ना आकाश, तसेच जर तुम्ही खेळत राहिलात तर आपण कसे जिंकू काय माहिती. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश तिला समजवत असतो पण तो गप्प बसतो, कारण त्याला कळतं की नम्रता आता काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही आहे. सौदामिनी देशमुख आयोजकावरती चिडलेली असते, एवढे पैसे देऊनसुद्धा तुम्ही माझं काम नाही केलं असं म्हणत असते. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरी नम्रतावरती चिडते
ती म्हणत असते की मी किती वेळा सांगितलं ग नम्रता तुला तुला जिंकायचं आहे म्हणून, तरीसुद्धा तू जिंकण्याचं नावसुद्धा काढलं नाहीस. अगं ती ईश्वरी इतके प्रयत्न करूनसुद्धा ती बरोबर जिंकते आणि तू हरतेस कशी ग? किचन क्लाऊड तू नक्कीच सांभाळलेस ना, की फक्त सांभाळण्याचं नाटक केलेस? तेव्हा नम्रता म्हणते, आई आता इतके प्रॉब्लेम्स त्यांना देऊनसुद्धा ते दोघेजणं जर चांगलं खेळतायत, ते दोघेजणं जर इथे जिंकण्यासाठी प्रयत्न करतायत, तर मग त्याच्यामध्ये मी काय करणार होते सांगा बरं तुम्ही. तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते लिक्विड मी त्या फॅनमध्ये टाकलं होतं ना, आता त्याने ईश्वरीला काही नाही झालं, त्याला मी काय करू? तेव्हा नम्रतासुद्धा चिडलेली असते. ती म्हणते, आई तुम्हाला फक्त आहे ना ईश्वरीला हरवायचं आहे, पण तुमच्या सुनेला जर तुला जिंकवायचं आहे तर जिंकण्यासाठी काहीतरी प्रयत्न करा ना, त्या आयोजकांना मॅनेज करा, काहीतरी करा. पण नाही, तुम्हाला फक्त ईश्वरीला हरवायचं आहे, त्याकडे तुमचं लक्ष आहे. मला जिंकवण्यासाठी सुद्धा काहीतरी करा ना तुम्ही. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, नम्रता हे बघ, तू शांत हो, तू चिडू नकोस. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, आपण काहीही केलं ना तरी ती ईश्वरी आहे. तुला कितीही वाटत असलं ना की ईश्वरी तुझ्यापेक्षा लहान आहे, तरी तुझ्यापेक्षा ती खूपच जास्त हुशार आणि टॅलेंटेड आहे. तुला ज्या गोष्टी येतात ना त्या गोष्टी तिलाही येतात, पण तुमच्यामध्ये फरक असा आहे की तिला त्या उत्तम पद्धतीने येतात आणि तुला त्या चांगल्या पद्धतीने करता येत नाही. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, इथे वल्लरी म्हणते की नम्रता तुला जर जिंकायचं असेल तर तुला ईश्वरीला हरवलं पाहिजे आणि त्यासाठी तुला काहीतरी केलंच पाहिजे. तेव्हाच तू जिंकणार आणि तेव्हाच तुझी राजशिर्क्यांच्या घरामध्ये सत्ता निर्माण होईल, तुला मान सन्मान मिळेल, तुला इज्जत मिळेल, असं वल्लरी तिला सांगत असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नम्रता म्हणते, ठीक आहे, मलासुद्धा आता काहीतरी पाऊल हे उचलायलाच हवं, असं पाऊल जिथे आता ईश्वरी हरली पाहिजे आणि जिंकली मीच पाहिजे. त्यानंतर तिसऱ्या राऊंडचा दिवस आलेला असतो आणि इथे राकेशने बॉम्बची तयारी केलेलीच असते. तो म्हणतो की ईश्वरी माझी नाही झाली ना तर मी तुझीसुद्धा होऊ देणार नाही अर्णव. काही झालं तरी मला दोघांना संपवावं लागलं ना तरीसुद्धा मी माझ्या इंदोरी जिलेबीला संपवायला तयार आहे आणि आता ह्या बॉम्बचा मी वापर करणारच आहे. उद्या येतोय मी अर्णव, तुझ्या शोक सभेमध्ये मी आता लवकरच येणार आहे. तेव्हा इथे अर्णवने आता संपूर्ण तयारी केलेली असते जिंकण्याची आणि स्पर्धेच्या ठिकाणी राकेश आपल्याबरोबर बॉम्ब घेऊन जाणार असतो. त्याने हवालदाराची मदत घेतलेली असते की मला इथून एका दिवसासाठी तू बाहेर काढ. मग इथे राकेश एका दिवसाचं निमित्त करून तिथून तो स्वतः पळूनच जाणार असतो, पण जाता जाता त्याला खूप मोठं काम हे करायचं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, राकेश तिथून निसटलेला असतो आणि स्पर्धेच्या ठिकाणी आलेला असतो. त्याला तो बॉम्ब आता कुठेतरी सेट करायचा असतो. तेव्हा तो जागा शोधत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव ईश्वरीचा गेमसुद्धा तो लपून छपून बघत असतो आणि तेव्हा त्याच्या लक्षात येतं की अर्णव ईश्वरी इतकं छान खेळतायत की जिंकू तर तेच शकतात. त्यामुळे इथे यांना जिंकायचं आहे तर जिंकू दे, पण मी त्यांचं जिंकणं त्यांना सेलिब्रेट करू देणार नाही. तेव्हा राकेश तिथे जी ट्रॉफी असते ना, ती ट्रॉफी आतमध्ये पोकळ असते, त्याचं वरचं झाकण काढून आतमध्ये त्याने आता तो बॉम्ब सेट करून ठेवलेला असतो आणि त्यानंतर तो बॉम्ब आता त्याच्यामध्ये ठेवून त्याने त्याच्यामध्ये टाईमसुद्धा सेट करून ठेवलेला असतो. असा टाईम असतो की तिकडे स्पर्धा संपली की इथे आता 5 मिनटं काउंट होतील आणि त्यानंतर मग अर्णव ईश्वरी हे विनर होतील आणि त्यांना ट्रॉफी देण्याची वेळ येईल. एकदा का ट्रॉफी हातामध्ये गेली की थोड्याच वेळातच स्फोट होणार आणि अर्णव ईश्वरी दोघेजण मरणार आणि त्यांच्याबरोबर जेवढे मरायचे तेवढे मरू देत, असं आता राकेशला वाटत असतं. तेव्हा इथे कपल राऊंड होतात. अर्णव ईश्वरीला एकत्र बघून राकेशचा खूपच जास्त जळफळाट होत असतो. राकेशला राग येत असतो. तो म्हणत असतो की अजून थोडा वेळ तुम्ही दोघेजणं जेवढं तुम्हाला एकत्र एन्जॉय करायचं आहे ना तुम्ही करा, कारण आता थोडाच वेळ उरलेला आहे. तुम्हाला आता जास्त वेळ इथे थांबता येणार नाही आहे. मला हे बघायचं नाही आहे, मला हे नको आहे, म्हणूनच मी तुम्हाला मारण्याचा डाव रचलेला आहे. मी ह्या इंदोरी जिलेबीवरती एवढं प्रेम केलं, पण तिने काय केलं, मला धुडकाळून ह्या राकेशबरोबर लग्न न करता अर्णवबरोबर लग्न केलं ना, मग आता त्याची शिक्षा तर तुला मिळणारच. सॉरी इंदोरी जिलेबी,
पण ह्या अर्णवसोबत तुला पण जावं लागणार आहे, कारण मी किती आणि काहीही केलं ना तरीसुद्धा तू माझी होणार नाही हे मला माहिती आहे. त्यामुळे अशी नाही तर तशी मी तुला त्या अर्णवची सुद्धा होऊ देणार नाही. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, राकेशने तो बॉम्ब आता त्या ट्रॉफीमध्ये लपवून ठेवलेला असतो. आणि इथे ठरल्याप्रमाणे अर्णव ईश्वरी दोघेजण सगळे राऊंड अगदी व्यवस्थितरित्या पार पाडतात. नम्रता, वल्लरी, सौदामिनी तिघे जणी त्या दोघांना अडवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या रस्त्यामध्ये अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. पण अर्णव ईश्वरी सर्व संकट, सर्व अडचणी दूर करत ते लोक आता जिंकण्यापर्यंत पोचतात. फायनली इथे जजेसने आपला निर्णय तयार केलेला असतो. आपला विनर त्यांनी आता ठरवलेला असतो. त्यानंतर अँकरच्या हातामध्ये इथे आता विनरचं नाव दिलं जातं. 3 नंबर निघणार असतात, 1, 2 आणि 3. आता तिसऱ्या नंबरला कोण आलेली असते तर सौदामिनी क्रिएशन आलेली असते. 2 नंबरला आकाश टेक्सटाईल्स आलेलं असतं आणि पहिल्या नंबरला सात्विक फॅशन म्हणजे अर्णव ईश्वरी हे दोघेजण आलेले असतात. त्यामुळे 100 कोटींचं प्राईज आणि ट्रॉफी ही अर्णव ईश्वरीने स्वतःच्या नावाने केलेली असते. त्यामुळे जजेस जेव्हा इथे विनरचं नाव घोषित करतात तेव्हा सौदामिनी आणि वल्लरी, नम्रता यांची तोंड अगदी बघण्यासारखी झालेली असतात, कारण त्यांना हे अजिबात अपेक्षित नसतं. त्यांना वाटत असतं की एवढ्या अडचणी निर्माण केल्यात म्हटल्यानंतर अर्णव ईश्वरी काही जिंकणार नाही, ते दोघेजण तर हरणारच. पण प्रेक्षकांनो, नियतीने ईश्वरी अर्णवची साथ दिलेली असते. सात्विक कंपनी वाचवण्यासाठी सात्विकाने आपल्या मुलाला जिथे कुठे ते आहे तिथून आशीर्वाद दिलेला असतो आणि फायनली ते दोघेजण जिंकलेले असतात. तेव्हा जजेसच्या हातून त्यांना आता ट्रॉफी मिळते आणि 100 कोटीचा चेकसुद्धा दिला जातो. त्यामुळे प्रेक्षकांनो, 100 कोटीचा चेक आणि ट्रॉफी ईश्वरी अर्णव हातामध्ये घेतात. त्यानंतर अर्णव आपली स्पीच देत असतो तेव्हा ईश्वरीने ट्रॉफी हातामध्ये ठेवलेली असते. तेव्हा तिला काही आवाज येतो, त्याच्यामधून टिक 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 असा आता आवाज यायला सुरुवात होते, कारण राकेशने टायमर सेट केलेला असतो आणि 5 मिनिटाचा टायमर आता सुरू होतो. तेव्हा इथे टिक टिक आवाज कसला येतोय म्हणून ईश्वरी थोडं बाजूला जाऊन ती ट्रॉफी आता वरून उघडते. तेव्हा वरून ट्रॉफी उघडल्यानंतर आतमध्ये त्याच्या बॉम्ब सेट केलेला असतो. ही गोष्ट जेव्हा ईश्वरीला कळते तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसतो. सांगायला तिला अजिबात वेळ नसतो. ती फक्त म्हणते की जा, लवकरात लवकर इथून बाहेर पडा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणतो मी सिंदूर काय झालं? ईश्वरी म्हणते लवकरात लवकर इथून बाहेर पडा, या ट्रॉफीमध्ये बॉम्ब आहे, बॉम्ब. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव म्हणतो मी सिंदूर ती माझ्याकडे दे. ईश्वरी म्हणते नाही सर, मी हा बॉम्ब तुम्हाला देऊ शकत नाही, तुम्ही प्लीज इथून जा, कारण का तो कधीही स्फोट होऊ शकतो. ट्रॉफी फेकली जरी तरीसुद्धा स्फोटच होईल. तेव्हा अर्णव म्हणतो ती तिथेच ठेव आणि तू बाहेर निघून जा. ईश्वरी म्हणते नाही सर, तुम्हाला मी अजिबात ही ट्रॉफी देणार नाही. आणि ती एका रूममध्ये तिला हळूच घेऊन जाते आणि कडी लावून घेते, कारण प्रेक्षकांनो, तिला अर्णवचा जीव धोक्यात टाकायचा नसतो. अर्णव इतका दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असतो, तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, पण इथे आता ईश्वरी काही ऐकायला तयार नसते. सगळी लोक आता तिथून बाहेर पडलेले असतात आणि ईश्वरी अर्णवची वाट बघत असतात. अर्णव बाहेर असतो आणि ईश्वरी त्या रूममध्ये असते. तेव्हा ईश्वरी म्हणते की घाबरून जमणार नाही आहे, अजून माझ्याकडे 3 मिनटं बाकी आहेत. 5 मिनटाचा वेळ सेट केलेला असतो, 3 मिनटं अजूनही बाकी असतात. तेव्हा ईश्वरी प्रयत्न करत असते की हा बॉम्ब मला डिफ्यूज कसा करता येईल, यातली कुठली वायर जर मी काढली तर हा बॉम्ब स्फोट होणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी आता प्रयत्न करत असते. प्रयत्न करत असताना तिच्या एक गोष्ट लक्षात येते. लाल रंग म्हटल्यानंतर नेहमीच डेंजर आणि त्याच्यामध्ये येल्लो रंगाची सुद्धा वायर असते. ती म्हणते ठीक आहे, एक काम करते, मी आता ही येलो कलरची जी वायर आहे ना ती बाजूला करते. स्फोट झाला तरीसुद्धा मीच मरेन आणि जर नाही झाला तर सगळेजण वाचतील. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरीने स्वतःच्या जीवाची बाजी लावत येलो कलरची वायर आता काढत तिने इथे अर्णवचा जीव तर वाचवलेलाच असतो, पण तिथे जमलेल्या बऱ्याचशा लोकांचा जीव ईश्वरीने वाचवलेला असतो. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, राकेशचा प्लॅन फ्लॉप करत इथे आता ईश्वरीने स्वतःच्या जीवाची बाजी लावून बॉम्ब डिफ्यूज करत इथे अर्णव आणि स्वतःच्या जीवाबरोबरच
बऱ्याचशा लोकांचा जीव वाचवल्यामुळे इथे आता प्रत्येकजण ईश्वरी अर्णवचे फॅन झालेले असतात. सगळेजण ईश्वरीचं भरभरून कौतुक करत असतात. तर अशा रीतीने इथे आता स्पर्धासुद्धा ते लोक जिंकलेले असतात आणि त्याचबरोबर लोकांचं प्रेमसुद्धा जिंकलेले असतात. आणि इथे राकेशचा प्लॅन फ्लॉप झाल्यामुळे इथे राकेशसुद्धा तोंडावरती पडलेला असतो आणि एवढी मेहनत त्याची वाया गेलेली असते.